सध्या सर्वत्र बाजारामध्ये भुईमुगाच्या ओल्या शेंगा ह्या उपलब्ध असतात आणि त्यापासून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। अगदी साधी सोपी आहे। चला तर लगेच सुरुवात करूया। इथे ओले शेंगदाणे फोडून छान धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। ओले शेंगदाणे नसतील तर तुम्ही साधे शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून देखील घेऊ शकता। त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घातलेली आहे आणि बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे त्याचं। त्यानंतर इथे 2 वाटी एवढा मैदा घ्यायचा आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, सोबतच जिऱ्याची पावडर केलेली आहे आणि धनपूड घातलेली आहे। थोडासा इथे चाट मसाला देखील वापरू शकता। त्यासोबत ओवा असा बारीक करून घातलेला आहे आणि दळून घेतलेली जी पेस्ट होती शेंगदाण्याची ती घालायची आहे। या रेसिपीमध्ये शेंगदाणे घातल्यामुळे एक छान चव येते। मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेल्या पाणी घालून ते यामध्ये घातलेलं आहे आणि घट्टसर जमेल तेवढं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर याची छान जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटल्यानंतर छोट्याशा बरणीचं किंवा डब्याचं जे झाकण असतं त्याने आपण याचे छान असे काजूच्या आकारामध्ये बिस्किट तयार करून घेणार आहोत। त्यानंतर इथे बघू शकता अगदी सहज त्या आकारामध्ये बिस्किट तयार झालेले आहेत। सर्व बिस्किट तयार करून घेतल्यानंतर तेल छान गरम झालेलं आहे। आता मीडियम हॉट तेलामध्ये सर्व एक एक करून असे तळून घ्यायचे आहे। तळत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। मस्त खरपूस तळून घ्यायचे आहेत। हे तळत असताना अधूनमधून परतवून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने सारखे तळले गेले पाहिजे। हलक्या सोनेरी रंगावरती हे सर्व तळून घेतलेले आहेत। तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा। यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि इझी रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। तुम्ही बघू शकताय सर्व राहिलेले याप्रमाणे मी तळून घेतलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत छान खमंग आणि चवीला देखील तेवढे छान। हे महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। प्रवासामध्ये नेण्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे। चला तर पुन्हा भेटूया अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत।